नमस्कार. मी राजन खान. राजकारणी एवढे थोर असतात आणि त्यांच्याकडं पुढं पाहण्याची दृष्टी एवढी लांबलचक असते. त्याचं आज कौतुक करायचं आहे मला. राहुल गांधीला पप्पू ठरवणारे लोक हे किती ग्रेट होते, म्हणजे अजूनही जिवंत आहेत त्यातले काही. पण यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं राहुल गांधीला पप्पू ठरवण्याचं, आणि त्यात बऱ्यापैकी ते यशस्वी सुद्धा झाले, तर त्यांच्या बुद्धिचातुर्याचं आणि भविष्याकडं पाहण्याच्या दृष्टीचं खास कौतुक करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आता हे उघड झालेलं आहे, सगळं गुपित राहिलेलं नाही की राहुल गांधीला पप्पू ठरवणं हा अतिशय नियोजनबद्ध कट होता. म्हणजे भारतातले काही माजुरडे अनैतिक उद्योगपती आणि भारतातले काही माजुरडे अनैतिक राजकारणी आणि भारतातले काही माजुरडे आणि अनैतिक संघटना चालवणारे लोक यांनी एकत्र येऊन 2010 साली नियोजन केलं होतं की राहुल गांधीला पप्पू ठरवावं लागेल. म्हणजे त्यांच्या बुद्धीचं इतकं थोर कौतुक करावं लागेल, इतकं अफाट कौतुक करावं लागेल की त्यांना त्यावेळेस कळलं होतं की ही जी बॅद आहे राहुल गांधी नावाची, ही पुढं आपल्याला अडथळा ठरणार आहे. आपल्याला जे उद्योग करायचे आहेत, आपल्या जगण्याच्या उद्योगाचे जे जे आराखडे आहेत आणि जे यश आपल्याला आपल्या अनैतिक उद्योगांमध्ये मिळवायचं आहे, त्यात हा माणूस म्हणजे राहुल गांधी हा निश्चितच फार मोठा अडथळा ठरणार हे त्यांनी त्यावेळेस ओळखलं होतं. राहुल गांधी खासदार झाला ते 2004 साली, पण त्याचा आधीचं आयुष्य सगळं राजकारण्यांच्या घरात गेलं आणि साधं सुद्धा राजकारण नव्हे तर अख्ख्या देशाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण याच्यातच तो बिचारा वाढलेला आहे. आणि 2004 साली पहिल्यांदा तो खासदार झाला. तिथून त्याच्या एकूण भूमिकांची, त्याच्या एकूण जगण्याच्या पद्धतीची, त्याच्या मेंदूतल्या विचारधारेची आणि त्याच्या आगामी धोरणांची, त्याला करायच्या असलेल्या राजकारणाची दिशा 2004 साली या एकूणच तथाकथित उद्योगपती, तथाकथित राजकारणी आणि तथाकथित संघटना ज्या अनैतिकतेवर चालतात त्यांच्या लक्षात आलं की हा पुढं धोकादायक ठरणार आहे, हा आपल्याला विरोध करणार आहे. आणि त्या झलकी मिळाल्याच होत्या. म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये काही जे निर्णय होते उद्योगपतींसाठीचे किंवा या अनैतिक संघटनांसाठीचे किंवा अनैतिक राजकारण्यांसाठीचे, हे त्या सरकारच्या काळात सुद्धा काही प्रमाणात अंमलात यायला लागले होते. उदाहरणार्थ खाजगीकरण, भारतीय संपत्ती किंवा भारतीय यंत्रणा विकून टाकण्यात याची सुरुवात झालेली होती. ती फार आधी 92ला झाली होती, पण तिची अंमलबजावणी होता होता वाजपेयीचा काळ, मनमोहन सिंगांचा काळ यावा लागला. आणि जागतिक जी अर्थव्यवस्था आहे, त्या जागतिक अर्थव्यवस्थेचे जे आपले इथले पित्ते आहेत, म्हणजे आपले उद्योगपती आहेत, आपले काही राजकारणी आहेत आणि आपल्या काही संघटना आहेत, ज्या जागतिक असमान अर्थव्यवस्था चालवण्यासाठी
उपयोगी पडतात परदेशी यंत्रणा किंवा परदेशी सत्ता किंवा जागतिक आर्थिक लॉबी यांच्यासाठी हे लोक काम करत होते. आपले पुढारी, आपल्या संघटना आणि आपले उद्योगपती. त्यातलं महत्वाचं उदाहरण घडलं ते झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये उद्योगपतींना आदिवासींच्या जमिनी दिल्या गेल्या अवैधपणे. ठरलेलं असं होतं की हा देश भूमीच्या बाजूनं पूर्णपणे लुटायचा. इथले जे नागरिक आहेत ते कष्ट करत राहतील, घाम गाळत राहतील, पैसा उभा करत राहतील. त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत, जमिनी आहेत, जागा आहेत, जंगल आहेत, पाणी आहेत, खनिज आहेत, या सगळ्यावर कब्जा मिळवायचा हे ठरलं होतं. आणि त्या पद्धतीनंच, आणि खरं तर हे 1980 पासून ठरत होतं. मग पुढं ते गॅट करार वगैरे झाले, त्यावेळेस आणखीनच जोरात ठरलं. पण हे जे काही ठरवाठरवी चालू होती यात आपले चमचे, त्यांचे चमचे आपल्याकडचे, जिथं आपल्याकडं पुरोगामी चेहऱ्यांनी, प्रगतीच्या चेहऱ्यांनी, विकासाच्या चेहऱ्यांनी वावरणारे जे चेहरे आहेत पुढाऱ्यांचे आणि उद्योगपतींचे आणि संघटनांचे, हे त्यांच्या चमचेगिरीसाठी इथली जी धोरणं आखत होते ती या उद्योगपतींना आणि राजकारण्यांना व्यवसाय करता यावा, ही जागा जमीन इथली लुबाडता यावी आणि तिचा जो अतोनात गैरवापर करायचा आहे याला पहिल्यांदा विरोध केला होता राहुल गांधीनं, आणि स्वतःचं सरकार असताना केला होता. त्या उद्योगपतीचं नाव अडाणी. अडाणीचे महाराष्ट्रातले जे कोण साथीदार आहेत किंवा पार्टनर्स आहेत किंवा भागीदार आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आणि ती आदिवासींची जमीन लाटायला झारखंडमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा हे लोक निघाले होते त्यावेळेस राहुल गांधीनं याला विरोध केला होता आणि ते हाणून पाडला होता तो प्रकल्प. इथं ही माणसं सावध झाली, ती आंतरराष्ट्रीय शक्ती पण सावध झाली, जी इस्रायलची आहे, अमेरिकेची आहे असं आपण म्हणू, किंवा ज्यू लॉबीची आहे किंवा झायोनिस्ट लॉबीची आहे असं आपण म्हणू, आर्थिक लॉबीची. त्यांचे इथले जे पित्ते आहेत त्यांना लक्षात आलं होतं की हा पुढं अडथळा ठरणार आहे, आणि मग तो एक व्यापक कट आखण्यात आला. हळूहळू 2004 ते 2010 मध्ये त्याच्यावर विचारमंथन झालं, बैठका झाल्या, आणि राहुल गांधीला पप्पू ठरवायचं आणि बदनाम करायचं. राजकारणातनं जर उठवायचं, त्याला उभंच राहू द्यायचं नाही, पण आयुष्यातनं सुद्धा उठवायचं, अशा पद्धतीचं ते प्लॅनिंग झालं. फार भव्य प्लॅनिंग होतं, फारच भव्य. आणि त्याच्यासाठी नियोजन करण्यात आलं, आर्थिक नियोजन करण्यात आलं. मोठंच्या मोठं भांडवल एका राहुल गांधीला पप्पू ठरवण्यासाठी वापरण्यात आलं. अडाणी, अंबानी, त्यावेळचे ते पुढारी, आपल्याकडचे ते देशाचं हित करणारे पुरोगामी चेहऱ्याचे जे कोण आहेत, जातीय राजकारण खेळणारे, आणि यात सगळे सामील होते. काँग्रेसच्या अंतर्गतची माणसं, भाजपची माणसं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं, या अदानी अंबानी सारखे अवैध धंदे करणारे उद्योगपती, या सगळ्यांचा कट होता. आणि तो नुसता राष्ट्रीय नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय कट होता. कारण आंतरराष्ट्रीय लॉबी भारताला त्या पद्धतीनं पिळून घ्यायला बसलेलीच आहे, आजही बसलेली आहे, आता तर पिळतेच आहे. पण हे त्यांना इतकं आधी कळालं होतं की पुढं कोण कोण अडथळे येणार आहेत. त्यातला राहुल गांधी हा महत्त्वाचा होता, कारण त्याला स्वतःची राजकीय पार्श्वभूमी होती, तो खासदारही झालेला होता, त्याचा एक पक्षही होता. म्हणजे आपल्यासारख्या अंडूपांडूंकडे ते लक्ष देत नाहीत, आपण किती आपटत बसा. पण राहुल गांधी हा समूहाचा नेता आहे किंवा समूह उभा करू शकण्याची ताकद असलेला माणूस आहे, हे लक्षात आल्यावर याला समूहात जाऊ द्यायचं नाही, आणि समूहात जाण्याआधी त्या समूहाचं मन कलुषित करायचं, अशा पद्धतीचं थोर नियोजन या लोकांनी केलं. आणि 2010ला बैठक होऊन रीतसर, थोर सोशल मीडिया आलेला होता, वर्तमानपत्र होती, TV होतं, हे सगळं कब्जात घेऊन राहुल गांधीला पप्पू ठरवण्यात आलं. आणि खूप सारी माणसं पप्पू, राहुल गांधी हा पप्पू आहे या वाक्यावर विश्वास ठेवूनच जगली.
राहुल गांधीची चेष्टा केली नाही अशी माणसं भारतात फार कमी होती. राहुल गांधीचं एकूण बोलणं, राहुल गांधीचा आवाज, राहुल गांधीचं वावरणं, कशाची टिंगल नाही केली, कशाचीही टिंगल केली. आणि ते पुन्हा आहेच आहे, कुजबुज गँगला जे चालतं, सतत आपलं दुसरे स्वतः लैंगिक लफडी करायची, समलैंगिक संबंध ठेवायचे, पण सतत दुसऱ्यांचं लैंगिक काही सापडतंय का, फायली काही सापडतायत का वगैरे शोधत राहायचं. तसल्याही बदनाम्या खूप. तर ते प्रचंड मोठा कट त्यांनी केला राहुल गांधीला पप्पू ठरवण्याचा. तर ते केला ठीकच आहे, पण कट केला कधी केला तर राहुल गांधी पुढं अडथळा ठरणार आहे. 16 वर्ष झाली आता. 16 वर्षात राहुल गांधी ज्या पद्धतीनं उभा राहिलाय, भारतीय असमान अर्थव्यवस्थेच्या विरोधात आणि जागतिक असमान अर्थव्यवस्थेच्या विरोधात, आणि ज्या टणकपणे उभा आहे, ज्या खमकेपणानं तो उभा आहे, तर कौतुक त्याचं करावं लागेल, राहुल गांधीचं नव्हे. की राहुल गांधी पुढे हे वागणार आहे याचा अंदाज आलेले जे लोक होते त्यावेळेस आणि ज्यांनी त्याला पप्पू ठरवला, त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. काय थोर असतात हे उद्योग करणारे लोक. म्हणजे पैसा पैसा करत राहणारे लोक पैशासाठी काय करतील आणि पैशाच्या गुंतवणुकीत काय काय होऊ शकतं याचा अंदाज घेणारे हे लोक त्या अर्थानं थोरच म्हटले पाहिजेत. आज त्यांना जे त्यावेळेस वाटलं होतं ते खरं आहे. राहुल गांधी पप्पू आहे का? नाही. पण याला पप्पू ठरवू आणि त्याचा काही काळ आयुष्याचा वाईट घालू किंवा देशाचा किंवा काही पिढ्यांचा आयुष्याचा काळ वाया घालू, हे जे नियोजन केलं होतं त्यात ते काही काळ यशस्वी झाले. भारतातल्या खूप साऱ्या लोकांनी, खूप साऱ्या, म्हणजे त्याची टक्केवारीची भाषा मला नाही, 99% हेही खूप होतात, कारण 1%ही खूप राहतो भारताच्या दृष्टीने, 140-50 कोटीच्या दृष्टीनं. खूप कमी लोक होते की ज्यांनी विश्वास ठेवला की राहुल गांधी हा चांगला माणूस आहे. फार कमी लोक होते. आणि राहुल गांधीला इतका संघर्ष करावा लागला त्या पप्पू या प्रतिमेतनं बाहेर येण्यासाठी आणि झगडावं लागलं. त्याच्यासमोर वेगळंच ताट यांनी वाढलेलं होतं आणि तो जो संघर्ष आहे प्रतिमा दुरुस्त करून घेण्याचा, तो अफाट आहे आणि त्यानं ती करून घेतली. तो खूप झगडला त्यासाठी. फार महत्वाचं कौतुक त्याचं एकाच कारणासाठी करायचं आहे की त्यानं ना स्वतःला ढळू नाही दिलं. एवढे अब्जावधी रुपये एका पोराला पप्पू ठरवण्यासाठी, हा कसा मूर्ख आहे हे ठरवण्यासाठी खर्च करणारी यंत्रणा इतकी चतुर, इतकी भारी, इतकी एकवटलेली, पण तिला टक्कर देत तो उभा राहिला त्याच्या पद्धतीचं राजकारण खेळत. राहुल गांधीला राजकारण येत नाही असं म्हणणारे आपल्याकडचे जे भले भले ते पण त्यातच होते. त्याच पप्पू ठरवणाऱ्यांच्या यंत्रणेत होते. ते दोन्ही डगरींवर हात ठेवून राहतात, इकडंही राहतात तिकडंही राहतात. त्यांचं सतत बेरजेचं राजकारण चालू असतं. ते सतत बेरीजच करत राहतात आणि आयुष्याची वादाबाकी करून घेतली आहे त्यांनी. राहुल गांधीनं सिद्ध करून दाखवलं त्यांचं म्हणणं खरं होतं म्हणून. हा अडथळाच ठरणार होता एकूणच अर्थव्यवस्थेला. जे काही वाट लावणारे होते अर्थव्यवस्थेची, अर्थव्यवस्था पिळून काढणार होते आणि या देशाला दरिद्री करणार होते, त्यांच्या विरोधात राहुल गांधी उभा राहणार आहे हे त्यांना त्यावेळेस कळलेलं होतं. आपले धंदे हा बंद पाडणार आहे त्यावेळेस ते कळलेलं होतं. आणि आत्ताचं एकूण राजकारण पाहता राहुल गांधीचा मधला प्रवास तुम्हाला सांगायला नको, त्याला तुम्हीही साक्षी आहात, आम्हीही साक्षी आहोत. मला फक्त कौतुक करावंसं वाटलं आज की ज्यांनी त्याला पप्पू ठरवला ते लोक खरंच चतुर डोक्याचे आहे. आत्ता ते सगळे लोक, हे जे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, यांचे सगळे लोक, या सगळ्यांनी त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला हे, आणि आत्ता ते सगळे तडफडत आहेत. पप्पू जिंकलेला आहे
आणि ज्यांनी त्याला पप्पू ठरवायचा प्रयत्न केला त्यातले काही लोक सत्तेत आहेत आणि प्रादेशिक पक्ष अक्षरशः लुळे पांगळे होऊन जगत आहेत आता. पप्पू ठरवण्यासाठी ज्या प्रादेशिक पक्षांनी मदत केली, महाराष्ट्रातल्या असेल, बंगालमधल्या असेल, पंजाबमधल्या असेल, तमिळनाडू आहे, केरळ आहे, कुठलेही, बंगाल आहे, त्या सगळ्यांची अवस्था याच त्या पप्पू ठरवणाऱ्याच्या गँगमध्येच हे लोक होते. त्या सगळ्यांचे चेहरे आठवा. तो केजरीवाल आहे, ती ममता बॅनर्जी आहे, खूप लोक आहेत. हे राष्ट्रवादीवाले आहेत, शिवसेनेवाले आहेत, सगळे. आज यांची अवस्था काय आहे आणि त्याची अवस्था काय आहे? तो एखाद्या टणक पहाडासारखा ठाम उभा आहे स्वतःच्या भूमिकेवर, स्वतःच्या धोरणांवर, स्वतःच्या निर्णयांवर, स्वतःच्या राजकारणावर. आणि त्याला काय करायचं हे फार उघड माहिती आहे लोकांना. त्याला आर्थिक बाजूनं खातेऱ्यात गेलेला हा देश, सामाजिक बाजूनं खातेऱ्यात गेलेला हा देश पुन्हा बलवान, पुन्हा मोठा करायचा आहे, एवढं स्पष्ट झालेलं आहे. त्याच्या बोलाचालीत दिसतं, ते त्याच्या हालचालीत दिसतं, त्याच्या देहबोलीत दिसतं, त्याच्या कुठल्याही भाषणात दिसतं. पप्पू सगळ्यांचा पप्पा ठरलेला आहे. फक्त एक आहे की त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. पुढं भविष्य काय आहे मला माहीत नाही. पप्पू आता हरत नाही, पप्पू आता माघार घेत नाही. पप्पूचीच गरज आता ज्यांना पप्पू ठरवलं, ज्यांनी त्याला पप्पू ठरवलं त्यातल्या कित्येकांना आज त्याचीच गरज आहे. त्या यंत्रणेत सामील असलेल्यांना त्याची गरज आहे आज. आणि आत्ता झगडा चालू आहे जोरात. पप्पू विरुद्ध पप्पू ठरवणारे लोक, असा तो झगडा आहे. पप्पू ग्रेट आहे. लाडानं आपल्याकडं गोड मुलाला पप्पू म्हणतात. राहुल गांधीला ज्यांनी त्या काळात बदनाम पप्पू करायचा प्रयत्न केला, आता तो नामवंत पप्पू झाला आहे. तो हळूहळू करत या देशातल्या खूप लोकांचा प्रिय झालेला आहे. ते तुमच्या प्रचार यंत्रणा वगैरे याच्यात ते दिसत नसलं तरी तुम्ही सोशल मीडियात जाऊन बघा, ग्रोकला विचारा किंवा ते ChatGPT, जेमिनी काय असतं त्यांना विचारा, राहुल गांधीची भूमिका काय आहे. सार्वजनिक पातळीवर, सामान्य पातळीवर, तळागाळात राहुल गांधी हा लोकप्रिय माणूस आहे आणि पप्पू हा पप्पा झालेला आहे. ज्यांनी गप्पा मारल्या ते गप्पू उघडे पडलेले आहेत आणि हा झळाळून उठलेला आहे. फार भारी वाटतं. एखादा माणूस संपला असता, उद्ध्वस्त झाला असता, नाही, तो टिकून राहिला, शांत राहिला. आणि मला असं वाटतं त्याच्या मागे ना ती प्रेरणा आहे ना, ती बुद्ध आहे किंवा महात्मा गांधी आहे, आंबेडकर आहे. अशाच शून्यातनं उभं राहिलेल्यांची प्रेरणा आहे त्याच्या मागं. तो मला बुद्ध, महात्मा गांधी, आंबेडकर यांच्या परंपरेतला पुढचा महत्त्वाचा माणूस वाटतो राहुल गांधी. धन्यवाद.